आज आपण मराठी विषयामध्ये रारंगडांग या कादंबरीचे कथानक थोडक्यात अभ्यासणार आहोत. प्रस्तुत कादंबरी ही प्रभाकर पेंढारकर यांनी लिहिलेली असून हिमालयातील रारंगडांग या डोंगराच्या कुशीतील वेगवेगळ्या जीवनास्तव आपल्यासमोर एखाद्या चित्रपटाप्रमाणे पुढे पुढे सरकत जाते. माणसांना आणि यंत्रांना थकवणारी ही उंची, विरळ ऑक्सिजन, विलक्षण थंडी, लहरी निसर्ग, खूप बर्फ, अकल्पित लँडस्लाइड्स होतात त्यामध्ये येणाऱ्या अडचणी या सर्वांचा मानवी मनावर किती आणि कसा प्रकार परिणाम होत असतो याचे वर्णन ही कादंबरी करत आहे. भारतीय सैन्यातील कमालीची शिस्त जागोजागी स्पष्ट होते. इंजिनिअरिंग विभागाचा मेजर जनरलच्या हुद्द्याचा अधिकारी हा बॉर्डर रोडचा प्रमुख डायरेक्टर असतो. प्रकल्पाचा एक प्रमुख इंजिनियर आणि त्यांच्या हाताखाली अनेक ठिकाणी चाललेल्या या रस्त्यांच्या देखरेख करण्यासाठी वेगवेगळ्या फोर्स उभ्या केलेल्या जातात. सैन्यातील जवान काम करतात त्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या भागातले लोकर लेबल कामावर सहभागी करून घेतले जातात. अनेक व्यक्तींच्या माध्यमातून ही कादंबरी पुढे सरकते. जवानांची अवस्था, अधिकाऱ्यांची शिस्तप्रियता येथे दिसते. सतलज नदीत प्रवाह आणि पर्वतांच्या पहाडांच्या नागमोडी वळणातून वाहणारे धबधबे, अरुंद रस्ता, खाचखळगे, हादरे, त्यातून चालणारी वाहने, विश्वनाथ मेहेंदळे ह्या तरुण इंजिनियरची कहाणी या कादंबरीतून व्यक्त होत जाते. ही कादंबरी बॉर्डर रोडच्या कामापासून सुरू होते. ज्ञानचंद नावाचे गाडी चालवणारा जो ड्रायव्हर आहे, विश्वनाथला प्रश्न विचारतो, जब आदमी मर जाता है तो उसका क्या होता है? आणि तोच उत्तर देतो की त्या माणसाची राहते यादगारी, एक असा चौथरा, त्यावर सफेद अक्षर. अशा प्रकारे सैन्यातील जवानांच्या जीवनाचे वास्तव चित्रण या कादंबरीतून व्यक्त होत असते. निसर्ग आणि माणसातील ती रस्सीखेच सतत सुरू असते. याचे वर्णन कादंबरीतून दृश्य स्वरूपात येते. कर्नल राईट हे विश्वनाथची नेमणूक बॉर्डर रोडवर करतात. सिव्हिलियन ऑफिसर म्हणून विश्वनाथकडे बेशिस्त म्हणून बघतात. आर्मीच्या कामाच्या पद्धती वेगळ्या, भाषा वेगळी, वागण्याची तऱ्हाही वेगळीच. या सर्व गोष्टी विश्वनाथने आत्मसात करण्याची ही शिकवण कर्नल राईट त्याला देतात. कॅप्टन बहल, कॅप्टन नायर, मेजर बंबा, कॅप्टन मीनू हा रस्ता बांधणे हे असून हे जे सर्व आहे ह्या पात्रांभोवती कादंबरी फिरत राहते. या कादंबरीचे केंद्रस्थान हे रारंगडांग ह्या रस्ते बांधणी हे असून निसर्ग आणि माणसाच्या संघर्षाचे चित्रण सातत्याने होते. असा जो हा संघर्ष कथांमधून एकामागे एका व्यक्तिरेखाच्या जीवन कहाणीचे कादंबरी पुढे सरकत जात असते. विश्वनाथचे काम करण्याची जी शैली आहे ती अत्यंत वेगळी अशी आहे. ही विश्वनाथचे काम करण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी ती चांगली असूनही ती हितकारक आहे सगळ्यांसाठी, परंतु बऱ्याचशा लोकांना किंवा वरिष्ठांना ती पटत नाही. वेगळ्या स्वरूपाची असून त्यामध्ये विचार, मन, भावना ह्या गोष्टींकडे तो बारकाईने बघतो. मात्र सैन्यात या गोष्टींना महत्त्व नसून शिस्तप्रियता अधिक महत्त्वाची असते. हे वरिष्ठांच्या वागणुकीतून लक्षात येते. कोणत्याही प्रकारचे नियम बदलण्याची किंवा निर्णय घेण्याची अधिकारी क्षमता ही फक्त वरिष्ठांमध्येच असते. हा नियम येथेच दिसतो. निर्णय बरोबर अथवा चुकीचा याचा विचार केला जात नसल्यामुळे विश्वनाथला अनेक बाबीत इच्छा नसताना काही कराव्या लागतात, काही गोष्टी त्यांच्या इच्छेनुसार. त्यामुळे विश्वनाथचा जीवनाकडे बघण्याचा निराळा दृष्टिकोन दिसतो. त्यामुळे बऱ्याचदा वरिष्ठांचा रागही त्यांना वाटायला लागतो.
आता सिव्हिलियन इंजिनियर ऑफिसर्स असल्याने त्यांच्याविषयी इतरांचे मत फारसे अनुकूल नसते. रारंगढांगाच्या बाजूंनी उंच आकाशाला भिडलेल्या कड्यांना ढांग म्हणत. या दुर्गम भागात अशा परिस्थितीतही रस्त्यांचे काम सुरू होते. या कामातील कामगारही आपल्या घरादाराला सोडून पोट भरण्यासाठी बॉर्डर रोडच्या कामावर येत असतात. त्यांचा मुकादम बहादूर, सैन्यातील बरेच जवान या कामावर असतात. त्यातील एक सर्जेराव गायकवाड, म्हाताऱ्या आईच्या आठवणीने व्याकुळ होणारा, 3 वेळा रजा नामंजूर होऊनही रजेचा अर्ज करणारा, मात्र तरीही नामंजुरीच वाट्याला येते तरीही कामावर वेळेवर हजर राहणारा सर्जेराव यांची कहाणी मनाला चटका लावून देते. आता रस्ते बांधत असताना अनेक अपघात होतात. वीरमरण प्राप्त झालेल्यांच्या नावाचे चौथरे बांधले जातात. विश्वनाथ हा फक्त हुकमाची अंमलबजावणी करणाऱ्यांपैकी नसून रस्ता हा केवळ रस्ता नाही तर ह्या लोकांच्या जीवनाला किंवा जीवाला एक प्रकारचे वेगळे वळण देणारा आहे. नवीन पहाट असेल तर अशा आशेने अहोरात्र राबत राहतो. अथक कष्टानंतर ह्या रस्त्याची कच्ची वाट तयार होते. अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणताच निर्णय घेण्याचा अधिकार कोणालाच नसतो. त्यामुळे काही कमतरता लक्षात आल्या तरी त्यात काहीही फेरबदल केलेला वरिष्ठ अधिकारी खपवून घेत नसतो. माणसाच्या स्वभावांचे वेगवेगळे नमुने, कामाने पिडलेले कामगार, साधनांची दुर्मिळता, भयानक जंगले आणि हे कडे या सर्वांमधूनही माणसांची जगण्याची धडपड ही निश्चितच प्रेरणादायी असल्याचे आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. आता शीर्षकाबद्दल वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरविणारी आपली ही परंपरा रुबाब दाखविणारे अधिकारी स्वतःला नावाचा उदो करत बसतात. हळूहळू ही सवय सर्वांना लागते. विश्वनाथ या व्यक्तिरेखा आधीच ही कादंबरी आहे. मुंबईची चांगली सुखसोयी नोकरी सोडून दुर्गम भागामध्ये नोकरीसाठी काही करण्याची त्याची आशावादी वृत्ती आहे. ही आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते. आपल्या मनातील जे विचार असतात की ते विचार तो उमाया आपल्या मैत्रिणीला पत्राद्वारे सांगत असतो. ही जी गोष्ट आहे ही मेजर विश्वनाथची आहे. तिच्या पत्रात तो आतुरतेने वाट पाहत असतो. बॉर्डर रोडचे काम व्यवस्थित पार पाडावे यासाठी विश्वनाथ हवी ती सगळी काळजी घेत असतो. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियमाबाहेर जाऊन काम करण्याची तयारी तो दर्शवितो. परंतु हवे ते सहकार्य त्याला मिळत नाही. हिमालयाच्या परिसरात काम करणाऱ्या माणसांचा दिवस कामामध्ये संपत असे, परंतु रात्रीचा वेळ त्यांना खायला उठत असे. येथील छोट्याशा युनिटमध्ये 30 माणसे तोच विषय, त्याच गप्पा सांगून शिळ्या झालेल्या असतात. जगण्याचे साधन शोधून ही माणसे हिमालयाच्या दुर्गम परिसरात येथेच पडलेली आहेत. रात्रीला वेळ घालविण्यासाठी हे सर्व माणसे शिळी झालेली वर्तमानपत्रे आणि मासिके वाचत व्हिस्कीचा किंवा रमचा ग्लास घेताना दिसतात. आपण दिवसभर केलेले श्रम विसरण्याचा आणि आपला एकांत घालवण्याचा केलेला हा एक केविलवाणा प्रयोग दिसतो. सिव्हिलियन ऑफिसर आणि आर्मी इंजिनियर यामध्ये फरक लेखकाला नेमकेपणाने टिपलेला आहे. सिव्हिलियन अधिकाऱ्यांपेक्षा आर्मीमधील इंजिनियर्स अधिक चांगल्या प्रकारे काम करतात, कारण त्यांची कोणत्याही परिस्थितीला काम करण्याची तयारी असते. तसेच कोणत्याही ठिकाणी ते शिस्तीत काम करतात. ते शरीराने आणि मनाने अतिशय कणखर असतात. हिमालयासारख्या थंड आणि पहाडी प्रदेशात यंत्राप्रमाणे काम करण्याची त्यांची तयारी असते. तसेच समोर येणाऱ्या कोणत्याही प्रसंगांना आणि परिणामांना सामोरे जाण्याची त्यांची तयारी असते.
त्या तुलनेत सिव्हिलियन इंजिनियर इतके तयारीत असतात, ते इतके तयारीमध्ये नसतात की जेवढे हे मेजर्स किंवा हे सर्व काही ऑफिसर्स असतात, ते इंजिनियर्स असतात, ते एवढे तयार नसतात. तेव्हा विश्वनाथ मेहेंदळे आणि मेजर बंबा यांच्यात शाब्दिक चमक झालेली दिसून येते, की दोघांमध्ये ही शाब्दिक चकमक झालेली दिसते. यामधून लेखकाने आर्मीमधील यांत्रिक नागमोडी वळणाने गाडी चालवताना हाताच्या मुठीत जीव घेऊन जावे लागते. कारण या नागमोडी वळणाचे गाडी चालवताना हाताच्या मुठीत का घ्यावे लागते? कारण की हे जे नागमोडी वळण असते हे डोंगर कपारीतून एखादा दगड कोसळून गाडीत पडू शकतो इतकी त्याची भीती असते, किंवा गाडी खोल दरीतही कोसळू शकते. अशी येथील भौगोलिक परिस्थिती असलेल्याचा निर्देश लेखकाने केलेला आहे. या परिसरात अशा अनेक घटना घडल्या असल्याचा उल्लेख लेखकाने केलेला आहे. सुभेदार मेजर प्रताप सिंग यांच्या गाडीच्या स्टिअरिंगचा रॉड तुटलेला आहे, त्यामुळे गाडी 600 फूट खाली खोल दरीत कोसळली. त्यामुळे त्यातून सुभेदार मेजर प्रताप सिंग यांचा मृत्यू पण झालेला इथे आहे. त्याच्या स्मरणार्थ त्यांनी तिथे एक चौथरा बांधलेला आहे. यावरून आपणाला या परिस्थितीच्या रौद्र रूपाचा परिचय झालेला दिसून येतो. त्यामुळे या परिसरात काम करणारे आर्मीचे लोक जीव मुठीत घेऊन काम करताना दिसतात. दिवसभरात काटेकोरपणे किंवा काटेकोरबद्ध जीवन जगत असतात. रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत हे दुःख व्यथा विसरण्याचा प्रयत्न ते करताना दिसतात. आता निसर्गाच्या रौद्र आणि क्रौर्य रूपांचा सामना करून ही माणसं निसर्गाला नतमस्तक करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सतलज नदीच्या दोन्ही बाजूंना उंच आकाशाला भिडलेल्या कड्यांना हिमालयाच्या या भागात ढांग म्हणतात. पूर्वीच्या हिंदुस्थान तिबेट रस्ता ह्या ढांगाच्या वरच्या भागातून गेलेला होता. मात्र अनेक वर्ष तो वापरला गेला नाही, त्यामुळे तो रस्ता निकामी झाला. पूर्वीची भारत तिबेट सीमारेषा म्हणजे आत्ताची भारत व चीनची सीमारेषा या भागामधून जाते. या दोन देशांना ही रेषा वेगळी करते. हाच तो रारंग ढांगाचा परिसर आहे. या परिसरात आर्मी हेडक्वार्टर्सच्या माध्यमातून रस्ता बनविण्याचे कार्य सुरू आहे. मात्र लेखक सांगतो की गव्यापेक्षा सहस्त्रपटीतील अवाढव्य, बलवान, मस्त आणि स्वतःमध्ये हरवलेला असा रारंगढांग या माणसांकडे पाहायलाही तयार नाही. अशा वर्णनामधून रारंगढांगाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलेलं आहे. आता आर्मी हेडक्वार्टरच्या माध्यमातून रस्ता करण्याचे जे कार्य आहे, ज्या ठिकाणी सुरू होते त्या परिसराच्या एका बाजूला सतलज नदी तर दुसऱ्या बाजूला हा अवाढव्य राकट असा ढांग आहे. या परिसरातील नैसर्गिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेऊनच काम करणे अतिशय गरजेचे. सतलज नदीच्या दोन्ही बाजूंना उंच आकाशाला भिडलेल्या कडांना हिमालयाच्या या भागात ढांग म्हणतात. पूर्वीचा हिंदुस्थान तिबेट रस्ता ह्या ढांगाच्या वरच्या भागातून गेलेला होता. मात्र अनेक वर्ष तो वापरला गेला नाही, त्यामुळे तो रस्ता निकामी झाला. पूर्वीच्या भारत तिबेट सीमारेषा म्हणजे आत्ताची भारत व चीनची सीमारेषा या भागांमधून जाते. या दोन देशांना ही रेषा वेगळी करत असते. भारत आणि चीन ह्या दोन देशांना ही रेषा वेगळी करताना दिसून येते. आणि त्यांनी सांगितले पूर्वी जे भारत आणि तिबेटची जी सीमारेषा म्हणजेच काय की भारत व चीनची ही सीमारेषा जी आहे ती या भागांमधून जाते. यामुळे या परिसरात आर्मी हेडक्वार्टरच्या माध्यमातून रस्ता बनविण्याचे कार्य सुरू आहे. मात्र लेखक सांगतो की
गव्यापेक्षा सहस्त्र पटींनी आढावा, बलवान, मस्त आणि स्वतःचे हरवलेला रारंगढांग या माणसांकडे पाहायलाही तयार नाही. अशा वर्णनामधून रारंगढांगाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे केलेले आहे. आर्मी हेडक्वार्टरच्या माध्यमातून रस्ता तयार करण्याचे कार्य ज्या ठिकाणी सुरू आहे त्या परिसरामध्ये त्यांनी ज्या प्रकारे एका बाजूला सतलज नदी तर दुसऱ्या बाजूला हा अवाढव्य असा राखडढांग त्यांनी सांगितलेला आहे. आणि पुढे ते म्हणतात की त्यांच्या परिणामी माणसाच्या कामावर होतो. येथील निसर्ग लहरी आहे. रारंगढांगाच्या उंच परिसरात विरळ प्राणवायू हा असतो. तसेच सर्व हिमशिखरे आहेत. ह्या सर्वांचा माणसाच्या कामकाजावर नक्कीच परिणाम झालेला दिसून येतो. आता कोणताही इंजिनियर चांगलं काम करू शकणार नाही. रारंगढांग या उंचच उंच कड्या, कपारीत आणि बर्फाळ प्रदेशात 9000 फुटांपेक्षा अधिक उंच असणाऱ्या उंचीच्या परिसरात काम करताना माणूस आणि मशीन दोघेही लवकर थकतात. अशा स्वरूपाच्या वर्णनावर आपणास रारंगढांगाच्या परिसराचे दर्शन घडते. जगातल्या कोणत्याच देशात एवढ्या उंचीवर रस्ते बांधण्याचे काम झालेले नाही. मात्र एकमेव भागातील आर्मीच्या मदतीने रारंगढांगाच्या परिसरातील कडा चिरत हा रस्ता बनवण्याचे कार्य सुरू झालेले आहे. अशा प्रकारे आज आपण रारंगढांग म्हणजे काय आणि तो का आणि कशा पद्धतीने बांधायचा आहे याचं स्वरूप आज आपण बघितलेले आहे की अतिशय कठीण अशा परिस्थितीमध्ये हे रारंगढांगाचं काम करण्यासाठी अनेक मेजर्स, जवान आणि लोक इथे उपस्थित झालेले आहे. आणि अशा अतिशय रिस्की किंवा जीव घेण्या ठिकाणी अतिशय मोलाचं काम हे लोक इथं करत आहेत हे आपण बघितलेलं आहे. इथून पुढचा जो काही उर्वरित भाग राहिलेला आहे तो आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. आत्तापर्यंत घेतलेली सर्व माहिती तुम्ही घरी व्यवस्थित ऐकायची आहे आणि स्वतः त्याचं वाचन करून समजून घ्यायचे आहे. धन्यवाद.